हे नागपुरात आभासी जग तयार करून बाप्पा थाटात विराजमान झालेत। नागपूरच्या प्रतापनगरमधील बाल गणेशोत्सव मंडळानं इल्यूजन या थीमवर हा देखावा तयार केलाय। या मंडळानं केलेला संपूर्ण देखावा एक मजाळ असल्याची अनुभूती येते। विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा गणेश मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून साकारलाय। या आभासी जगतात बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर भक्त गणपती अचंबित होऊन जातात आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। बाप्पाचं आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, पण बाप्पा आभासी जगतात कसे बसले आहे हे पाहायचं असेल तर नागपुरातील प्रतापनगर येथील प्रथम फाउंडेशनच्या बाल गणेशोत्सव मंडळात यावं लागेल। आभासी जग या संपूर्ण मंडळाने तयार केलेलं आहे। त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणायला गेलो तर इल्यूजन, जे संमोहित करण्यासारखं हे संपूर्ण जग आहे आणि या आभासी जगतामध्ये बाप्पा बसल्या नेमकी संकल्पना काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहे, सारंगी आहे। आभासी जगतामध्ये बाप्पा विराजमान झालेले आहे, कशा पद्धतीने संपूर्ण संकल्पना आहे आणि जेव्हा आतमध्ये येतो त्या अक्षरशः डोकं गरगरतं सुरुवातीला। नाही, आमचं नेहमीच जे राहते ते काहीतरी आम्ही काल्पनिक करण्याचा प्रयत्न करतो। खूप मोठे मोठे देखावे करण्यापेक्षा जर लहान मुलांना आणि अनेक लोकांना काहीतरी त्याची उत्सुकता कुतूहल राहिलं पाहिजे या उद्देशानेच आम्ही थीम तयार करतो। आणि ही संपूर्ण थीम ही मंडळाचे जे कार्यकर्ते आहे हे यांच्या माध्यमातूनच केली जाते। कोणत्याही ठेकेदाराला किंवा कॉन्ट्रॅक्टरला देऊन आम्ही ही करत नाही, तर मंडळाचे कार्यकर्ते याच्यात इन्व्हॉल्व राहते। हे जे गणेश मंडळ आहेत दरवर्षी विज्ञानाच्या आधारित किंवा एक सायंटिफिकरित्या आधारित असा एखादा देखावा सारखा यावेळेला आभासी जगतात बाप्पा कसे विराजमान झाले आणि त्या दृष्टीने वेगवेगळे देखावे या मंडळाच्या माध्यमातून आपण झी24 तासवर पाहू शकतो। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नाश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।